जालना औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले यांनी अपक्ष म्हणून भरला अर्ज, विजयाचा दावा. महाविकास आघाडीत नाराजी. ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले यांनी 50हून अधिक नगरसेवकांच्या पाठिंब्यासह दाखल केला उमेदवारी अर्ज. काँग्रेसचे गटनेते फारुख तुंडीवाले अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात. जालना औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. जालना महानगरपालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले यांनी सोमवारी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. जालना जिल्ह्यातील महाविकास आघाडीशी संबंधित 50हून अधिक नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच निवडणूक प्रचारादरम्यान ही संख्या आणखी वाढू शकते असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले हे जालना महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर महानगरपालिकेत गटनेतेपदाची जबाबदारीही सोपविली होती. मात्र स्वीकृत सदस्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर काँग्रेसने तुंडीवाले यांच्यासह एकूण 7 नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले होते. ॲडव्होकेट तुंडीवाले यांनी सांगितले की एवढ्या महत्त्वाच्या निवडणुकीपूर्वी जालन्यात काँग्रेस पक्षाकडून कोणतीही बैठक आयोजित करण्यात आली नव्हती आणि महाविकास आघाडीच्या पातळीवरही कोणतीही चर्चा किंवा मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली नव्हती. त्यांच्या मते जालना महानगरपालिकेसह जिल्ह्यातील विविध नगरपालिकांच्या 50हून अधिक नगरसेवकांनी आपापसात चर्चा करून अशा उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला, जो स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समस्या आणि आवाज सक्षमपणे मांडू शकेल. त्याच विश्वासामुळे नगरसेवकांनी आपल्याला पाठिंबा दिला असल्याचा दावा तुंडीवाले यांनी केलाय. सोमवारी समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक मैदानात उतरण्याची घोषणा केली.